महिन्याभरापासून मुंबईमधील फेरीवाला मार्केट बंद आहे। त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत आणि दुकानदारांची सुद्धा उपासमार झाली आहे। चुनाभट्टी स्थानक ते कुर्ला डेपोपर्यंतचं मार्केट बंद आहे। आम्ही आता रस्त्यावर लावत आम्ही फुटपाथवर लावतोय धंदा। हा म्हणजे आम्ही रस्ता सोडून आतमध्ये आता बसतोय आम्ही। आम्हाला एवढीच विनंती त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। यप साऊथला वॉर्ड ऑफिसच्या समोर दामोदर हॉल आहे, त्या हॉलच्या समोर फेरीवाले फुटपाथवर बसलेले आहेत। मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही? मराठी जे तरुण आहेत, जे आज इथे व्यवसाय करतात किंवा ज्या महिला आहेत, त्यांच्यावर तुम्ही अन्याय का करता? जर तुम्ही तुमचा सर्वे बांगलादेशींवर करताय त्यांना हाकलण्यासाठी, तर तुम्ही मराठीत लोकांना हद्दपार का करताय? मुलांची फी सुद्धा भरण्याची शक्यता नाही आहे आमच्या खाण्यापिण्याचे एवढे वांदे झालेत की भरपूरच। सगळी पब्लिक बोलतात की कधी तुम्ही धंदा चालू करताय, कधी आम्हाला भाजी पण खायला भेटत नाही। सगळे त्रास देतात। मग आम्ही आता कमीत कमी महिना होत आलाच ना, आमचं बंदच आहे दुकान। काय करणार आम्ही? मग आमची विनंती एवढीच आहे की आमच्या जागेवर आम्हाला बसू द्या, आम्हाला त्रास नको, काय एवढंच बोलणं आहे आमचं। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। कारण की अगदी आपल्याला 4 लिंबू घ्यायचे असतील किंवा मग एक 20 रुपयाची कोथिंबीर जोडी जरी विकत घ्यायची असेल तरी थेट आता मुख्य मार्केट जे आहे मुंबईकर गाठताना दिसून येत आहेत। आणि याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सध्या मी चुनाभट्टी या ठिकाणी पोहोचलेलो आहे। चुनाभट्टी रेल्वे स्थानकापासून ते कुर्ला डेपोपर्यंत साधारणतः 1.5 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं जे फेरीवाला मार्केट होतं ते आता बंद करण्यात आलेलं आहे। आणि अशामध्येच कुठेतरी चुनाभट्टीकरांना आणि मुंबईकरांना जो आहे नाहक त्रास होत आहे। अगदी छोटी खरेदी जरी करायची असली तरी मुख्य मार्केटला जाण्याची वेळ आलेली आहे। आणि इतकंच नव्हे तर मग नवे आयुक्त असतील किंवा मग महापौर असतील किंवा जे निवडून आलेले नगरसेवक असतील त्यांच्यावर कुठेतरी ही जबाबदारी आहे आणि मार्केटसाठी काही नवीन नियमावली बनवावी आणि पुन्हा एकदा मार्केट सुरू करावं, ज्यामुळे धंदा व्यवसाय हा पण होईल आणि जे रोजचे नागरिक आहेत जे यांचे जे यांच्याकडनं सामान घ्यायचे त्यांना देखील आता कुठेतरी वेगळं स्थान गाठावं लागत आहे सर्व सामान खरेदी करण्यासाठी। इतकंच नाही तर ऑनलाईन खरेदी ही जोरदार आणि मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। पण कुठेतरी मिनिमम कमीत कमी ऑर्डर दिल्यावरच डिलिव्हरी जी आहे ती फ्रीमध्ये होत असते। त्यामुळे कुठेतरी 50 रुपयाची वस्तू घ्यायची असेल तर 300 रुपयाचा खर्च त्यामागे होत आहे। मगच जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यावरनं डिलिव्हरी देखील होत आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक असतील किंवा दुकानदार असतील यांना संपूर्ण मुंबईमध्ये एक त्रास होताना दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।